कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। महांकाली साखर कारखान्याच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस। चेअरमन अनिता सगरे, कार्यकारी संचालक मनोज सगरे यांच्यासह संचालक मंडळाला नोटिसा। नानासाहेब सगरे, महांकाली साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वसुलीबाबत नोटिसा। कवठे महांकाळ येथील नानासाहेब सगरे महांकाली साखर कारखाना कामगार सहकारी पतसंस्थेच्या थकीत रकमेच्या वसुलीला आता महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे। साखर कारखान्याच्या मालमत्तेतून थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विशेष वसुली अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या स्थावर मालमत्तेची संपूर्ण माहिती 7 दिवसात सादर करण्याची नोटीस बजावली आहे। या नोटीसमध्ये महांकाली साखर कारखान्याचे चेअरमन अनिता विजयराव सगरे, व्हाईस चेअरमन तसेच कार्यकारी संचालक तसेच संबंधित आजी माजी संचालकांना कारखान्याच्या नावावरील स्थावर मालमत्तेचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समजते। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 49(3) 156 तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम 107 अन्वये सदरची वसुली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। साखर कारखान्याच्या नावावरील जमीन, गट व सर्वे क्रमांक, क्षेत्रफळ, 7/12/8 फेरफार नोंदी, इमारती व बांधकामे, सद्य बाजार मूल्य तसेच मालमत्ता कोणाच्या ताब्यात आहे याची माहिती मागवण्यात आली आहे। याशिवाय यापूर्वी विकण्यात आलेल्या मालमत्तेची विक्री किंमत, तारीख, खरीददार, नोंदणी कागदपत्रे तसेच बँक व इतर वित्तीय संस्थेकडे तारण असलेल्या मालमत्तेचा तपशीलही सादर करावा लागणार आहे। कारखान्याची कोणतीही स्थावर मालमत्ता जाणीवपूर्वक लपविण्यात आलेली नाही असे घोषणापत्रही संबंधित पदाधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे। दरम्यान थकीत कर्जाच्या वसुलीपोटी महांकाली साखर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गेल्याचे कागदपत्रे पतसंस्थेला प्राप्त झाल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे कारखान्याच्या नावावर प्रत्यक्षात किती मालमत्ता शिल्लक आहे व त्यापैकी किती मालमत्ता वसुलीसाठी उपलब्ध आहे हे आता अधिकृत अभिलेखातून स्पष्ट होणार आहे। विभागीय सहनिबंधकांच्या आदेशानुसार प्रथम कारखान्याच्या मालमत्तेतून वसुली करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे। मात्र कारखान्याची वसुली योग्य मालमत्ता शिल्लक नसल्याचे किंवा उपलब्ध निष्पन्न झाल्यास कायद्यानुसार जबाबदार ठरणाऱ्या संबंधित संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेविरुद्ध जप्ती व विक्रीची पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या पार्श्वभूमीवर कार्यकारी संचालक मनोज महारुद्र सगरे, चेअरमन अनिता विजयराव सगरे, व्हाईस चेअरमन दीपकराव गणपतराव ओलेकर यांच्यासह इतर संबंधित संचालकांच्या मालमत्तेबाबत वसुलीची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे। कैलासवासी गणपती आप्पासू सगरे यांच्या बाबतीत त्यांच्या वारसांचाही तपशील नमूद करण्यात आला आहे। कामगारांनी आपल्या कष्टाच्या पैशातून पतसंस्थेत जमा केलेल्या रकमेची वसुली अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने कारखान्याची एकूण मालमत्ता, विक्री झालेल्या मालमत्तेतून मिळालेली रक्कम तसेच सध्या उपलब्ध असलेली वसुलीयोग्य मालमत्ता याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे पतसंस्थेने म्हणले आहे। नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात माहिती सादर न केल्यास किंवा चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास कलम 156 व नियम 107 अंतर्गत पुढील कायदेशीर वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी मालमत्ता जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याची माहिती नानासाहेब सगरे महांकाली साखर कारखाना कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी कोळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे। के मराठी न्यूजसाठी कवठे महांकाळ।
खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधीशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.